नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फळबागा लागवड ही मोठ्या प्रमाणात या खालील क्षेत्र जे आहे ते वाढतं आहे. याचं कारण राज्य आणि केंद्र शासन फळबागा लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे विविध योजनांच्या माध्यमातून. फळांचा राजा आंबा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या आंबा पिकाची ख्याती देशाविदेशामध्ये आहे आणि आता आंबा पीक जे आहे हे सध्या बाजारामध्ये आंबे विकायला यायला सुरुवात झालेली आहे आणि आंबा प्रेमी जे आहेत ते खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. महाराष्ट्रामध्ये आंबा पिकासाठी पोषक असणारा हवामान आणि जमीन उपलब्ध असल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आंबा पिकाचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं. त्याचबरोबर विदर्भामध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा उष्ण आणि कोरडं हवामान असल्यामुळं आंबा पिकासाठी ते फायद्याचं ठरतं आहे. आंबा पिकामध्ये कालानुरूप खूप बदल झाले. फार पूर्वी असं म्हटलं जातं की आजोबांनी आंबा लावायचा आणि नातवाने त्याची फळं चाखायची, पण आता ही म्हण जी आहे ती यामध्ये बदल करावा लागेल. कारण शेतीमध्ये जे बदल झालेले आहेत, तंत्रज्ञानाचे असतील किंवा इतर बदल असतील, यामुळं आंबा पीक साधारण 2 ते 3 वर्षामध्ये आपण या आंब्याच्या झाडापासून आपण फळं चाखू शकतो, फळं मिळवू शकतो. त्यासाठी आधुनिक लागवड तंत्रज्ञान पद्धत समजून घ्यायला पाहिजे. म्हणूनच आजचा आपला जो विषय आहे तो आहे अतिघन आंबा लागवड पद्धत. या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत श्री भरत टेमकर सर. सर नमस्ते, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील उद्यान विद्या विभागामध्ये ते विषय तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि अनेक वेळा ते दूरदर्शनवरील चर्चासत्रांमध्ये सहभागी झालेत. आजही ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. प्रदीर्घ असा अनुभव आहे सरांना या क्षेत्रातील. या अनुषंगाने सरांकडून आपण अतिघन आंबा लागवड पद्धतीविषयी जाणून घेऊ. सर, सुरुवातीला आपण चर्चेमध्ये काय सांगाल? आंबा पिकाचं महत्त्व काय आहे आणि राज्यातील एकंदर सध्याची परिस्थिती काय आहे? आंबा हेच काही फळपीक आहे. तर अगदी प्राचीन काळापासून भारतामध्ये आंब्याची लागवड होत होती असे पुरावे अलीकडंच सामोरे आलेले आहेत. आंब्याला फळांचा राजा असं संबोधलं जातं. त्याची जी मधुर चव आहे, त्याचा जो स्वाद आहे आणि त्यामुळं अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत अगदी आवडीनं हे फळ खाल्लं जातं. जगभराचा विचार केला तर 111 देशांमध्ये आंब्याची लागवड ही आढळून येते. पूर्ण जागतिक उत्पादनाच्या 58% भाग हा भारताचा आहे आणि त्यामुळं निर्यातीच्या दृष्टीनं सुद्धा या आंब्याला फार महत्त्व आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर आंबा पिकासाठी जी जमीन आवश्यक आहे किंवा जे पूरक हवामान आवश्यक आहे ते साधारण कशा प्रकारचं असायला पाहिजे? महाराष्ट्रातील जे काही समशीतोष्ण हवामान आहे हे आंबा लागवडीसाठी अतिशय पोषक अशा प्रकारचं आहे. आर्द्रतायुक्त असं हवामान असलं किंवा जिथं तापमान अगदी 10 डिग्री ते 25 डिग्री 30 डिग्रीपर्यंत आहे अशा परिसरातही आंब्याची लागवड ही आढळते. त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये उष्ण आणि कोरड्या अशा हवामानामध्ये सुद्धा या आंब्याचं उत्पादन हे चांगल्या प्रकारचं येतं. जमिनीच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आंबा पिकाला ही चांगली आढळून आली आहे. याचबरोबरीनं ज्या काही लाल प्रकारच्या किंवा तांबड्या माती आहेत, पाण्याचा चांगला निचरा होतो, अशा जमिनी आंब्याला योग्य समजल्या जातात. फक्त आंब्याच्या लागवडीकरिता जमिनीची खोली ही किमान 1.5 ते 2 मीटर असणं गरजेचं आहे. याचबरोबरीनं काही पाणथळ जागा जिथं पाणी साचून राहते अशा प्रकारची जमीन आंब्यासाठी निवडू नये आणि जमिनीचा जो सामू आहे, pH जो आहे तो 6 ते 8च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. आंबा पिकं लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. फार पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जातो. तर या पद्धती कोणत्या आहेत? तर पारंपरिक पद्धतीनं आंब्याची लागवड ही बांधावर केली जायची. त्यानंतर हळूहळू काही शेतकऱ्यांनी सलग लागवड पद्धतीला सुरुवात केली. सुरुवातीला कृषी विद्यापीठांची जी शिफारस होती की 10 बाय 10 मीटर अंतरावर आंब्याची लागवड ही केली जायची. परंतु 10 बाय 10 मीटरवर एकरी फक्त 40च झाडं बसतात आणि त्यामुळं
येणारं उत्पादन, एकूण उत्पादन हे कमी असायचं. होय. आणि पारंपरिक पद्धतीनं हे आंब्याचं झाड हे फार प्रचंड त्याचा विस्तार व्हायचा, उंची वाढायची आणि त्यामुळं अलीकडं जे काही कीड रोगाचं प्रमाण वाढतंय त्यामुळं अशा प्रकारच्या उंच झाडांवर आपल्याला पीक संरक्षणाचे जे काही फवारणी वगैरे करायची आहे हे अवघड होतं. बरं. याचबरोबर फळांची काढणी करणं सुद्धा ह्या उंच झाडांवर अवघड होऊन जातं आणि त्यामुळं याच्यावर संशोधन करून कृषी विद्यापीठांनी घन पद्धतीची शिफारस केली 5 बाय 5 मीटर अंतरावर. 5 बाय 5 मीटर अंतरावरही जास्त झाडं ही आंब्याची बसतात, उंची सुद्धा मर्यादित राहते. परंतु याच्यावर पुन्हा संशोधन होऊन 3 बाय 2 मीटरवर एकरी 674 झाडं बसवणं, की ज्याला अतिघन पद्धत असं म्हटलं जातं, तर याची शिफारस कृषी विद्यापीठांनी आता केलेली आहे. अतिघन लागवड पद्धतीने आंबा पीक लागवड कशी केली जाते, याचे फायदे काय आहेत? 2 ओळीतील जे अंतर आहे तर ते कमी राखलं जातं, 2 झाडातील अंतर कमी ठेवलं जातं. म्हणजे 2 ओळीमध्ये 3 मीटर आणि 2 झाडांमध्ये 2 मीटर बरं. अशा प्रकारचं अंतर जर ठेवलं तर एकरी 674 झाडं ही आपल्याला बसवता येतात. तर याच्यामध्ये मुख्य तत्व जर सांगायचं झालं तर अतिघन पद्धतीनं जास्त जर झाडं बसवली, कमी अंतरावर बसवली तर त्या झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये मिसळू शकतात, घुसू शकतात आणि त्यामुळं मग कोंदट वातावरण होऊ शकतं. आणि त्यामुळं अतिघन पद्धतीमध्ये आपल्याला वर्षातून 2 वेळा झाडांची छाटणी करून त्याची आकार आणि विस्तार हा मर्यादित ठेवावा लागतो. आणि त्यामुळं अतिघन पद्धतीमध्ये आंब्याच्या जातींची निवड करताना ज्या आंब्याच्या जाती छाटणीला प्रतिसाद देतात अशा प्रकारच्याच जातींमध्ये हे अतिघन पद्धत ही यशस्वी झालेली आहे. सर, पारंपरिक पद्धतींचा जर विचार आपण केला, ज्याचा उल्लेख आपण काही वेळापूर्वी केला, आणि अतिघन लागवड पद्धत, यामध्ये फरक काय आहे प्रामुख्यानं? आता पारंपरिक पद्धतीनं एकरी 40च आंब्याची झाडं 10 बाय 10 मीटर अंतरावर बसतात. एका झाडापासून अगदी 1,500 ते 2,000 पर्यंत संख्येनं फळं आपल्याला मिळू शकतात. परंतु काढणी करणं थोडं अवघड होतं, लेबोरियस होतं, मजुरीचा खर्च वाढतो. याचबरोबरीनं अलीकडं कीड रोगांचा प्रादुर्भाव आंबा पिकावर वाढलेला आहे. जसं फळमाशी असेल, तुडतुडे असतील, तर हे नियंत्रण करणं उंच झाडांवर हे फार जिकिरीचं होतं, खर्च हा वाढू शकतो. आणि ही जी काही अतिघन पद्धत आहे तर या अतिघन पद्धतीमध्ये एकरी 674 आपण झाड बसवतो आणि 2 झाडातील अंतर हे 3 मीटर, 2 ओळीतील अंतर 3 मीटर, 2 झाडातील अंतर हे 2 मीटर हे राखलं जातं. आणि ह्या झाडांची वर्षातून 2 वेळा छाटणी करून त्याचा आकार हा मर्यादित ठेवला जातो. याचा फायदा असा आहे की जी काही आंतरमशागतीची कामं आहेत ही आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतात. याचबरोबर जे पीक संरक्षणाची फवारण्या आहेत तर ते चांगल्या प्रकारे करता येतं. फळांची तोडणी ही आपल्याला चांगल्या प्रकारे करता येते. याचबरोबरीनं झाडाचा विस्तार हा मर्यादित असल्यामुळे सूर्यप्रकाश हा झाडाच्या आतील भागातील पानापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतो आणि त्यामुळं फुलधारणा आणि फळधारणा ही चांगल्या प्रकारे होते. याचबरोबरीनं या अतिघन पद्धतीमध्ये आपल्याला ठिबक सिंचनचा वापर हा कंपल्सरी करायचा आहे आणि त्यामुळं कमी पाण्यामध्ये आपल्याला ह्या आंब्याचं उत्पादन हे घेता येऊ शकतं. याचबरोबर आपल्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर करता येतो आणि त्यामुळे खत व्यवस्थापन अगदी सोपं होऊन जातं. आपण आता या अतिघन लागवड पद्धतीसाठी आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत, तर या खास करून अतिघन लागवड पद्धतीसाठी ज्या पूरक किंवा योग्य जाती आहेत त्या कोणत्या आहेत? अतिघन पद्धतीमध्ये आंब्याच्या केशर ही जी काही जात आहे तर याच्यावर चांगल्या प्रकारे संशोधन झालेलं आहे आणि केशर आंब्याचीच अतिघन पद्धतीसाठी शिफारस ही पुढे आलेली आहे. आणि केशर आंबा हा छाटणीला प्रतिसाद देतो. आपण जर लोकप्रिय तशी आंब्याची जात जर म्हटली तर ती आहे हे हापूस. परंतु साधारणतः उष्ण आणि दमट हवामान म्हणजे कोकणामध्ये जो काही स्वाद आणि चव या हापूस आंब्याला येते
ती उर्वरित महाराष्ट्रामध्ये उष्ण कोरड्या हवामानामध्ये ही चव आपल्या या हापूसच्या फळांना म्हणावी एवढी येत नाही. नाही. हो. आणि हापूस आणि केशरची जर तुलना करायची झाली तर हापूस आंबा साधारणतः 1 वर्षाआड त्याला फळं येतात, तसं केशर आंब्याला दरवर्षी फळं येतात. त्यानंतर हापूस आंब्यामध्ये साधारणतः एका झाडापासून 250 ते 300 फळं आपल्याला मिळतात. बर. तर केशर आंब्यापासून आपल्याला साधारणतः 300 ते 350 पर्यंत फळं ही आपल्याला मिळू शकतात. बर. म्हणजे एकूण मिळणारं उत्पादन केशर जातीपासून हे जास्त आहे. आणि बाजारामध्ये जरी हापूसला मागणी असली तरी केशर सुद्धा हा चांगल्या प्रकारे होतो. निर्यातीच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर हापूस आंब्याची निर्यात ही मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि अलीकडं या केशर आंब्याची सुद्धा निर्यात मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगरमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि अतिघन पद्धतीनं आपण झाडांवर मर्यादित फळं घेतो, त्यामुळं आकार आणि वजन प्रत्येक फळाचं हे चांगल्यापैकी मिळतं. निर्यातक्षम असं उत्पादन आपल्याला या अतिघन पद्धतीनं केशर आंब्याचं हे मिळू शकतं. केशर आणि हापूस या 2 जातींव्यतिरिक्त आणखीन कोणत्या जाती अतिघन लागवड पद्धतीसाठी योग्य ठरतील? इतर अजून काही ज्या आंब्याच्या जाती महाराष्ट्रामध्ये आहे, नीलम आहे, तोतापुरी आहे, सिंधू आहे, रत्न आहे, परंतु अजूनही या जातींवर संशोधन चालू आहे. अतिघन पद्धतीनं लागवड जर केली तर या जातींचं उत्पादन कितपत आपल्याला मिळू शकतं किंवा काय, तशा शिफारसी अजून पुढे आलेल्या नाही. सर, आता कलमांचा विचार करायचा झाला तर रोपं जी आहेत त्याची कलम प्रक्रिया कशी करायला पाहिजे अतिघन लागवड पद्धतीसाठी? शक्यतो कलम हे 1 ते 1.5 वर्ष वयाचं असावं. बर. त्याची उंची जी आहे तर ती 1.5 ते 2 फूट एवढी असावी. बर. याचबरोबरीनं जो कलम जोड आहे तो कलम जोड जमिनीपासून म्हणजे पिशवीतील मातीपासून 10 ते 12 सेंटीमीटर उंचीवर असणं गरजेचं आहे. बर. तो अगदी पिशवीतील मातीशी जवळ नसावा किंवा अगदी 1-1.5 फूट उंच सुद्धा कलम जोड नसावा. बर. म्हणजे शेतकऱ्यांनी कलम निवडताना प्रत्यक्ष त्या रोपवाटिकेमध्ये जाऊन प्रत्येक कलम हे आपण स्वतः नजरेखालून घालणं गरजेचं आहे. कलम जोड सांधलेला आहे का, कलम जोडाची पिशवीतील मातीपासूनची उंची किती आहे, ती 10 ते 15 सेंटीमीटर पर्यंत असणं गरजेचं आहे. फार 1-1.5 फूट उंचावर जर कलम जोड असेल तर भविष्यामध्ये अडचणी ह्या निर्माण होऊ शकतात. बर. याचबरोबरीनं त्या कलमावर काही कीड रोगाचा प्रादुर्भाव आहे का, कलम हे सशक्त असावं, जोमानं वाढणारं असावं. ही झाली निवड प्रक्रिया. सर, पण लागवड करताना कशा पद्धतीने करायला पाहिजे? पारंपरिक पद्धतीमध्ये 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचे खड्डे खोदण्याची शिफारस होती. बर. आणि त्या खड्डे भरून त्याच्यामध्ये लागवड करण्याची शिफारस होती. तर अतिघन पद्धतीमध्ये 2 ओळीमध्ये फक्त 3 मीटर अंतर आहे. आणि त्यामुळं जर आपण JCB मशीनच्या साहाय्यानं 3-3 मीटर अंतरावर 1 मीटर खोलीचे चर काढायचे आहे. बर. जी काही माती निघते ती उन्हामध्ये 1-1.5 महिना तशी तापू द्यायची आहे. आणि पावसाळ्यापूर्वी म्हणजे साधारणतः मे महिन्याच्या अखेरीला बर. आपल्याला हे खड्डे भरून घ्यायला सुरुवात करायची आहे. बर. तर खड्डे भरून घेत असताना जर चरातून काढलेली माती अगदी हलकी मुरमाड किंवा चुनखडयुक्त असेल तर आपल्याला बाहेरून माती ही चांगल्या प्रकारे पोयट्याची माती आणणं हे गरजेचं आहे. याचबरोबर चांगलं कुजलेलं शेणखत हे अगोदरच आणून ठेवणं गरजेचं आहे. या चराच्या तळाशी आपल्याला वाळलेला पालापाचोळा किंवा जी काही आपली झाडं झुडपं बांधावर असतील तर साधारणतः अर्धा ते पाऊण फूट असा थर या चराच्या तळाशी आपल्याला द्यायचा आहे. बर. याच्यानंतर जे काही आपल्याला या चराच्या आतील भिंती आहेत तर या भिंतींवर आपल्याला फॉलिडॉल पावडर ही आतून धुराळायची आहे. बर. याचबरोबर आपल्याला हे चर भरण्यापूर्वी माती मिश्रण तयार करायचं आहे. तर ह्या माती मिश्रणात तर प्रत्येक झाडासाठी साधारणतः 5 किलो चांगलं कुजलेलं शेणखत, त्याच्यानंतर 1 किलो लिंबोळी पावडर, बर. त्याचबरोबरीनं 35 ग्रॅम नत्र, 15 ग्रॅम स्फुरद आणि 25 ग्रॅम पालाश, बर. याचबरोबर काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्य. तर हे एकत्रित मिश्रण करायचं आहे.
आणि जे शेणखत 5 किलो आहे तर या 5 किलो शेणखतामध्ये हे रासायनिक खतं ही चांगली मिसळून घ्यायची आहेत. बरं. आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कार्बनडायझिम पावडर टाकायची आहे, बुरशीनाशक म्हणून प्रतिबंधात्मक अशा प्रकारची ही आपण उपाययोजना करायची आहे. जर जे चर खोदत असताना हुमणी किंवा लाल मुंग्या किंवा वाळवी याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत असेल तर जास्त सुरक्षितता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण त्याच्यामध्ये थायमेट किंवा फॉलिडॉल सुद्धा हे टाकू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला चांगली पोयट्याची माती, त्याचबरोबरीनं हे माती मिश्रण ह्याने हे चर भरून घ्यायचे आहेत. किंवा जर काहींनी 2-2 मीटर अंतरावर खड्डे खोदले असतील तर ते खड्डे भरून घ्यायचे आहेत. बरं. याच्यानंतर जे माती मिश्रण आपण या खड्ड्यांमध्ये भरणार आहोत तर जमिनीच्या लेवलच्या 10-15 सेंटीमीटर उंच असा वरंडा आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे. आणि हे चर पूर्णतः भरून घेतल्यावर 2-2 मीटर अंतरावर आपल्याला छोटासा खड्डा हा कलम लावण्यासाठी करायचा आहे. जो वरुंडा आपण लावलेला होता, पावसाचं जे काही पाणी 15 जूनपर्यंत पाऊस पडल्यानंतर या पाण्यामुळं हे माती मिश्रण पूर्ण खाली बसतं आणि ते जमीन लेवलला येतं. आणि मग जमीन लेवलला आल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये कलमाची लागवड ही करायची आहे. सर, आता छाटणी प्रक्रिया जी आहे ती अतिघन लागवड पद्धतीमध्ये कशा प्रकारची आहे? पारंपरिक पद्धतीपेक्षा ती कशा पद्धतीने वेगळी ठरते? जमिनीपासून 50 सेंटीमीटर उंचीवर आपल्याला या झाडाचं जे काही मुख्य खोड वाढतंय तर ते कट करायचं आहे. हे कट केल्यानंतर या 50 सेंटीमीटरच्या त्या उंचीपासून आपल्याला 3 ते 4 फांद्या ह्या फुटून येतात. तर पुढच्या 6 महिन्यापर्यंत ह्या 4 मुख्य फांद्या ह्या आपल्याला 2-2.5 फुटापर्यंत वाढू द्यायच्या आहेत. आणि 2 फूट अंतरावर या मुख्य फांद्यांचा शेंडा हा कट करून टाकायचा आहे, जेणेकरून त्याच्यावर आणखी आपल्याला प्रत्येकी 2-2 उपफांद्या ह्या राखायच्या आहेत. तर अशा प्रकारे या झाडाचा सांगाडा पहिल्या 1.5 वर्षामध्ये आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा सांगाडा तयार झाल्यावर त्याला जो काही त्याचा मुख्य खोडापाशी म्हणजे झाडाचं ज्याला आपण सेंटर म्हणतो तर छत्रीसारखा त्याला आकार येणं गरजेचं आहे, जेणेकरून सूर्यप्रकाश हा त्या झाडाच्या कॅनॉपीच्या मध्यभागापर्यंत चांगल्या प्रकारे पोचला जाईल. आच्छादन प्रक्रिया नेमकं काय आहे? ती कशासाठी करावी लागते आपल्याला बागेमध्ये? आच्छादनामध्ये आपण वाळलेला पालापाचोळा असेल, ऊसाचं पाचट असेल किंवा गव्हाचं काड असेल तर हे आपण झाडाच्या आळ्यामध्ये किंवा जर बेड तयार केलेला असेल तर या बेडवर 8 ते 10 सेंटीमीटरचा आपल्याला आच्छादनाचा थर द्यायचा आहे. या आच्छादनाचे फायदे असे आहेत की 1-1.5 वर्षामध्ये हे सेंद्रिय पदार्थ कुजतात आणि ते मातीमध्ये मिसळलं जातात आणि सेंद्रिय कर्ब वाढायला ही मदत होते. अलीकडच्या काळामध्ये प्लास्टिक पेपर जो आहे तर त्याचाही आच्छादन म्हणून वापर हा केला जातो. आच्छादनामुळं तणांची वाढ ही होत नाही. पिकाची पाण्याची गरज कमी राहते. जमिनीमधून जे काही पाणी बाष्पीभवनाद्वारे उडून जातं तर ते कमी होतं. आपण जरी ठिबक सिंचनाचा वापर केलेला असेल आणि मल्चिंगचा पुन्हा वापर केलेला असेल तर जवळजवळ 75% पाण्याची बचत आपण याच्यामधून साधू शकतो. आच्छादनामुळं जमिनीमध्ये मायक्रो क्लायमेट हे तयार व्हायला मदत होतं आणि त्यामुळं जी काही पांढरी मुळी आपल्याला मातीमध्ये चांगली चालणं गरजेचं आहे तर तिची वाढ ही चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते. सर, आता बहार व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर अतिघन लागवड पद्धतीमध्ये बहार व्यवस्थापन जे आहे ते कशा पद्धतीने केलं जातं? पारंपरिक पद्धतीमध्ये बियापासून आंब्याची लागवड ही केली जायची, त्याला 9-10 वर्ष फळं मिळायला लागायची. परंतु अलीकडच्या काळामध्ये कलमी रोपांचा वापर हा केला जातो आणि त्यामुळे 3-4 वर्षापासून आपल्याला फळं मिळायला सुरुवात होते. तर ही कलमी रोपं जी आहेत तर ही यांची लागवड अतिघन पद्धतीमध्ये आपण जर केली तर साधारणतः 3ऱ्या वर्षापासून फळं मिळायला सुरुवात होते आणि मोठ्या प्रमाणावर व्यापारी तत्वावर ही 4थ्या वर्षापासून फळं आपल्याला मिळू लागतात. तर याचं बहार व्यवस्थापन जर करायचं असेल तर साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला या बागेला पाण्याचा ताण द्यायचा आहे.
बागेला पाण्याचा ताण दिल्यानंतर नत्र आणि पालाश याचं त्या झाडातील अन्नद्रव्यातील जे गुणोत्तर आहे तर ते गुणोत्तर सुधारतं आणि नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला त्याच्यावर मोहर यायला सुरुवात होते. फक्त हवामानानुसार हे मोहर येण्याचा कालावधी जो आहे थंडीचं प्रमाण कितपत आहे याच्यानुसार थोडं कमी जास्त हे होऊ शकतं. तर हा त्याला ताण दिल्यानंतर जोपर्यंत मोहर पूर्णतः फुटून येत नाही किंवा फळांचं सेटिंग होत नाही, म्हणजेच ज्वारीच्या आकाराची फळं आपल्याला दिसायला लागल्यानंतर आपल्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी हे चालू करायचं आहे. तर अशा प्रकारे ह्याचं हे बहार व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. याच्यानंतर ज्यावेळी ही फळं आपल्याला मे किंवा जून महिन्यामध्ये काढणीसाठी तयार होतात, सर्व फळं ज्यावेळी झाडावरून काढली जातात तर त्यावेळी आपल्याला ह्या आंब्याची छाटणी करायची आहे. अच्छा. म्हणजेच ज्या फांदीवर बहार आलेला होता, फळं आलेली होती आणि ती फांदी आपल्याला कट करायची आहे. ज्या काही वाकड्या तिकड्या वाढणाऱ्या ज्या काही फांद्या आहेत तर त्या थोड्याशा कट करायच्या आहेत. 2 झाडांच्या फांद्या एकमेकात घुसत असतील तर त्या कट करायच्या. जुलै महिन्यामध्ये जर आपण ही केशर आंब्याची छाटणी केलेली असेल तर या जुलैमध्येच छाटणी केल्यानंतर आपल्याला खताचा पहिला डोस हा देणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश ही रासायनिक खतं आहेत. सेंद्रिय खतामध्ये लिंबोळी पेंट पुन्हा द्यायची आहे, चांगलं कुजलेलं शेणखत हे त्याला द्यायचं आहे. जैविक खतामध्ये आपल्याला ॲझॅटोबॅक्टर, PSB किंवा KMB अशा प्रकारची खतं ही आपल्याला देणं गरजेचं आहे. याच्यानंतर साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण पुन्हा ताण देणार आहे, तर ऑक्टोबरच्या अगोदर जर गरज भासली तर आपण खताचा दुसराही डोस देऊ शकतो. खरं तर आता आंबा पिकावर आपण काही वेळापूर्वी उल्लेख केला की रोग किडींचा प्रादुर्भाव होताना दिसून येतोय हल्ली, तर त्याचं एकात्मिक पद्धतीने रोग आणि किडींचं नियंत्रण कसं करायला पाहिजे? याच्यामध्ये तुडतुडे आहेत, फुलकिडे आहे आणि फळमाशी आहे. याचबरोबर जे काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो तर याच्यामध्ये करपा मोठ्या प्रमाणावर आंब्यावर आढळतो. याचबरोबर फळकूज आढळते. त्याचबरोबर मोहरावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर एकात्मिक व्यवस्थापन याचं जर करायचं असेल तर आपल्याला एक कीटकनाशक आधी एक बुरशीनाशक हे दोन्ही एकत्र मिसळून फवारणी करायची आहे. ज्यावेळी झाडावर मोहर असेल तर यावेळी शक्यतो रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता नीम म्हणजे कडुनिंब युक्त औषधांचा जर आपण वापर केला तर परागीभवन होण्यासाठी जे काही कीटक लागतात तर हे कीटकांची ऍक्टिव्हिटी वाढायला मदत होऊ शकते. याचबरोबर आपल्याला या भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी किंवा मोहोर संरक्षणासाठी कृषी विद्यापीठांनी 5 फवारण्या ह्या सुचवलेल्या आहेत. तर ह्या फवारण्याचं शेड्यूल हे आपल्याला कृषी दर्शनीमध्ये मिळू शकतं, त्याचाही आपण वापर करू शकतो. याचबरोबर जी काही फळमाशीचा अलीकडे मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे तर या फळमाशीसाठी कामगंध सापळे हे विकसित केले गेलेले आहेत, तर त्याचाही वापर शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. अतिघन लागवड पद्धतीमध्ये आपल्याला किती उत्पादन अपेक्षित आहे एकरी, आणि फळे काढताना काय काळजी घ्यायला पाहिजे? फळं जेव्हा काढणीसाठी तयार होतात तर त्याचं गुरुत्वाकर्षण किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ती 1च्या दरम्यान येते किंवा पाडी लागलेला आंबा खाली पडतो त्यावेळी आपण समजायचं की 75 ते 80% मॅच्युरिटी या फळांना आलेली आहे. तर त्या अवस्थेला आपण फळांची काढणी करायची आहे. काढणी ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी 4-4:30च्या नंतर कमी तापमान असताना करायची आहे. फळं काढत असताना कात्रीच्या साह्यानं आपल्याला साधारण 9 ते 10 सेंटीमीटरचा देठ त्या फळासोबत राखायचा आहे. ही फळं काढल्यानंतर सावलीमध्ये हलवायची आहेत आणि वर्तमानपत्रावर ती आपल्याला एका ओळीमध्ये अरेंज करायची आहेत. त्या कापलेल्या देठापासून जो चीक निघतो तो फळांवर जाता कामा नये याची काळजी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फळांची प्रतवारी करायची आहे. ही प्रतवारी केल्यानंतर आपल्याला हे फळांचं बॉक्स पॅकिंग 5 किलो किंवा 8 किलोच्या बॉक्समध्ये आपल्याला ही फळं पॅक करून मार्केटला पाठवायची. आता उत्पादनाच्या बाबतीत जर म्हटलं तर साधारणतः पारंपरिक पद्धतीमध्ये
एकरी 3 ते 4 टन उत्पादन येतं. ही उत्पादकता आपल्याला अतिघन पद्धतीनं केशर आंब्याची लागवड करून वाढवता करता येऊ येते. म्हणजेच एका एकरला 8 ते 9 टनापर्यंत आपल्याला या केशर आंब्याचं उत्पादन हे मिळू शकतं. आंबा लागवड करताना एकरी उत्पादन वाढलं पाहिजे, यासाठी अतिघन लागवड पद्धतीचा जर अवलंब आपण आपल्या आंबा बागेमध्ये केला तर निश्चित आपल्याला एकरी जास्त उत्पादन मिळेल आणि आंबा पिकापासून आपल्याला चांगला आर्थिक फायदा मिळवता येईल. आजच्या कार्यक्रमातील माहिती आपण नक्की आपल्या आंबा पिकासाठी अवलंबन करा या माहितीचं. टेमकर सर, कार्यक्रमात आपण सहभागी झालात, प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना, भगिनींना माहिती दिलीत, त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीनं खरोखर आपले मनापासून आभार. धन्यवाद.